सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिरचीची आवक वाढली आहे, मात्र मिरचीला चांगला भाव मिळत नाहीये। सध्या प्रति किलो मिरचीला 150 रुपयांचा दर मिळतो, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले। दरम्यान यावर्षी झालेल्या अतिपावसामुळे मिरची पिकावर परिणाम झालाय, त्यामुळे बाजार समितीमध्ये मिरचीला चांगला भाव मिळत नसल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल मिरचीची आवक ही वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। गेल्या 2 दिवसांमध्ये जवळपास 3000 पेक्षा अधिक पोती दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। काही व्यापारी मिरचीचे आपल्या सोबत आहेत। चाचा, काय सांगाल, नेमकी गेल्या 2 दिवसातली परिस्थिती काय आहे? मिरचीची आवक साधारण हे 2-3 दिवसात म्हणजे 1000-1200 पोते येत होती, आज 3000-3500 पर्यंत गेलेली आहे। 3500 पोते आवक आहे। मिरची जसं म्हणेल तसं क्वालिटी येत नाही, पावसामुळे माल खराब झालेला आहे। तर अजून बाजार आवक वाढली तरी चांगल्या मालाला भाव शेतकऱ्यांना मिळेल अशी अपेक्षा आहे। काही शेतकरी बांधव देखील आपल्या सोबत आहेत। आता मिरची कसं आहे, जरा डॅमेज माल बहुत आहे, बकळे यायला लागलाय, डॅमेज माल आहे, असं सुपर माल नाही आहे। त्याच्यामुळं शेतकऱ्याला भाव मिळेना झालाय। ते जरा कसं मंज पडून ते हे करून ते जरा माल डॅमेज झालेला आहे। त्याच्यामुळं शेतकरी म्हणतात भावच नाही वाढीना, मग भाव नाही वाढीना, माल क्वालिटी नाही, डिलक्स माल नाही असं व्यापारी लोक म्हणतात। शेतकऱ्यांचा माल येतोय, मात्र पावसाचा फटका, त्यामुळे माल काही प्रमाणात निकृष्ट दर्जाचा निघालेला आहे, त्यामुळे योग्य तो भाव देखील मिळत नाही अशी खंत शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते। कॅमेरामन नागेश राशिंकरसह अभिषेक आदेप्पा, झी24 तास, सोलापूर। द्राक्षाच्या हंगामाला सुरुवात झाली आहे। सांगलीच्या खानापूर तालुक्यातील पळशी हे गाव निर्यातक्षम द्राक्षांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे। दरवर्षी पळशीमधून 8 ते 10 हजार टन द्राक्षांची निर्यात युरोपला केली जाते। यंदा प्रति किलो द्राक्षाला 80 ते 110 रुपयांचा भाव मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे। याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी। सांगली जिल्ह्यातील पळशी हे गाव निर्यातक्षम द्राक्षसाठी प्रसिद्ध आहे। गावामध्ये जवळपास 100% शेतकरी हे निर्यातक्षम द्राक्षांचं उत्पादन घेतात। या ठिकाणच्या द्राक्षांना मोठी मागणी जी आहे ती परदेशात आहे, त्यामुळे दरवर्षी या भागातील शेतकरी या द्राक्षांना जे आहे ते अधिक उत्पादन करण्यासाठी पसंती देतात। आपल्यासोबत या गावातील एक प्रगतशील द्राक्ष शेतकरी आहेत, प्रवीण पाटील। काय सांगाल, आता निर्यातक्षम द्राक्षांचं तुमचं उत्पादन सुरू झालेलं आहे? आता आपल्या हा काढणीचा टप्पा जवळ आलेला आहे। निर्यातक्षम द्राक्षाची आपली आता कामं पूर्ण होऊन द्राक्ष निर्यातीचे शेवटच्या टप्प्यात आलेले। जवळपास आपल्या पळशी या गावात 700 ते 800 एकर द्राक्ष बाग आहे। यातून आपल्याला दरवर्षी 8 ते 10 हजार टन माल एक्सपोर्ट होतो युरोपीय कंट्रीमध्ये, युरोप, रशिया वगैरे या देशात येथून निर्यात होतो। आणि आता ह्यातून आपल्या इथे सांगली जिल्ह्यातून एरो फ्रूट्स, फ्रेश टॉप अशा वेगवेगळ्या कंपन्या येतात आणि मग हा माल हार्वेस्ट करून घेऊन जातात। कसा दर आता मिळाला? सर्वसाधारणपणे एक 80 ते 100-110 रुपये किलोपर्यंत रेट यावेळी मिळेल अशा अपेक्षा। कॅमेरापर्सन सुजितसह सरफराज सनदी, झी24 तास, पळशी, सांगली। पारंपरिक शेतीला बगल देत मावळच्या साळुंब्रे गावच्या शेतकरी रितेश राक्षे या प्रयोगशील शेतकऱ्यानं 2 एकर शेतीपैकी 45 गुंठ्यात गुलछडी या फुलाच्या पिकाची लागवड केली आहे। यामधून त्यांना वर्षाकाठी 3 ते 4 लाखांचं उत्पन्न मिळतं, तर सणासुदीच्या काळात गुलछडी फुलाला मागणी असते। या दरम्यान 400 ते 500 रुपये किलोनं ही फुलं विकली जातात। मे-जून महिन्यामध्ये लावतो, त्याच्यासाठी नांगरणी, कोळपणी, रोटरनी, नंतर सरी पद्धतीने लावतोय। ते 2 ते 3 इंचावर लावली जाते आणि याला चालू व्हायला साधारण 6 महिने लागतात। प्रथमतः उत्पन्न कमीच असतं, एक उन्हाळ्याचा सीझन आल्यानंतर त्याला उत्पन्न वाढतं, कारण की ह्याच्यातून वर्षाला 3 ते 4 लाख रुपये उत्पन्न एकरी भेटू शकतं। मावळमध्ये गुलाबाच्या शेतीला परदेशी पाहुण्यांनी भेट दिली आहे। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसोबत करारही केला। भारतातील उच्च तंत्रज्ञानाच्या फुल शेतीला चालना देण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांच्या सोबत करार केलेला आहे। फार्मर प्रोड्युसर कंपनी येडशे पुणे जिल्ह्यामधील मावळ तालुक्यामध्ये अतिशय नावाजलेली अशी कंपनी आहे। या कंपनीमध्ये सिंजेंटा बायोसायन्सेस आणि त्यांचे सहकारी कंपनी वाल ॲग्रो यांच्या शिष्टमंडळाने भेट दिली।
ग्लोबल हेड असलेले जॉन्टी आणि लुकास यांनी ह्या ठिकाणी भेट देऊन आम्हाला चांगलं मौनाचं मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे सिंजंटा कंपनीचे नवनवीन प्रॉडक्ट आणि त्याचे बायोलॉजिकल इफेक्ट, नवीन सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, शाश्वत शेतीसाठी कशी उपयुक्त आहेत याबद्दल माहिती दिली. आणि पुढील काळामध्ये भारतीय फुलशेतीला फार मोठ्या संधी उपलब्ध असताना परकीय बाजारपेठेसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर मदत करण्याचे आश्वासन त्यांनी आम्हास दिलेले आहे. आणि वेगवेगळे बिझनेस प्लॅन आमच्यासाठी भारतीय फुलशेती उत्पादकांसाठी खुले करण्याचं आश्वासन त्यांनी आपणास दिलेलं आहे. वाशिमच्या भामदेवीमधील नंदा मुंडे यांना सेंद्रिय शेतीमधील जैविक इंडियन हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. नंदा मुंडे यांनी सेंद्रिय शेतीमध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पादन आणि लक्षवेधी असा नफा मिळवल्याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय. रोख रुपये 50,000 आणि सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. मी 2019 पासून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामध्ये कृषी सखी म्हणून गाव पातळीवर काम करते. तसेच त्यामध्ये आमचं सेंद्रिय शेतीचं प्रशिक्षण सुद्धा झालेलं आहे. त्यानुसार मी महिलांना, गावातील शेतकऱ्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देत असते. त्यांना सेंद्रिय शेती का करायची याविषयी मार्गदर्शन करत असते. तसेच PGS इकोवा यामध्ये 2022 मध्ये आमचं भामदेवी हे गाव सर्टिफिकेशनसाठी निवड करण्यात आली. आणि आमचे जे इकोवाचे मंगेश सर आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही सेंद्रिय शेतीला सुरुवात केली. सेंद्रिय शेतीमध्ये आम्ही सोयाबीन, तूर, गहू, हरभरा आणि भाजीपाला इत्यादीचे उत्पादन कमी खर्चामध्ये घेऊ लागलो. आणि यामध्ये मला सेंद्रिय शेती करण्याबाबत जैविक इंडिया अवॉर्ड हा पुरस्कार मिळाला. देशात हरभऱ्याचा पेरा वाढलाय, त्यामुळे यंदा चांगलं उत्पादन येण्याची अपेक्षा आहे. त्याचं सरकारनं आयात खुली केलेली आहे, त्यामुळे बाजारात नव्या हरभऱ्याची आवक झाल्यानंतरही हमीभाव मिळण्याबाबत साशंकता आहे. दरम्यान आवक कमी झाल्यानंतर भाव वाढण्याचा अंदाज आहे. हिंगोलीत तेलबिया वर्गीय करडई पिकाच्या लागवडीत वाढ झाली आहे. करडईचं तेल आरोग्यासाठी गुणकारी मानलं जातं, त्यामुळे या तेलाला मागणी वाढत असल्यानं करडईला चांगला भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे.